हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, खूप दिवसापासून आपण आपल्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ पाहिले, पण एकही कान्हाजीचा ड्रेस पाहिला नव्हता। तर बऱ्याच साऱ्या कमेंट येत होत्या। तर या अगोदर गेल्या वर्षी मी भरपूर सारे कान्हाजीचे ड्रेस बनवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत। जर तुम्हाला पाहिजे असेल तर कान्हाजी उलन ड्रेस म्हणून एक प्लेलिस्ट आहे, तुम्ही ती चेक करू शकता। तर आज या वर्षीचा हा पहिला आपला कान्हाजीचा ड्रेस असणार आहे। तर इथे मी 1, 2, 3 नंबरच्या कान्हाजीचा ड्रेस तुम्हाला विणून दाखवणार आहे। आणि याच्यामध्येच तुम्हाला मोठा कान्हाजीचा ड्रेस कसा विणायचा हे सुद्धा मी सांगणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कान्हाजीच्या ड्रेससाठी जी वरची चोळी लागणार आहे ती चोळी कशी विणायची हे पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर तुम्ही दुसरा माझा व्लॉगिंगचं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा। तर सर्वात अगोदर इथे मी 2 कलरची लोकर घेतलेली आहे आणि 12 नंबरचा क्रोशा। तर आपल्याला चोळी बनवण्यासाठी सर्वात अगोदर साखळी विणायच्या आहेत। पहिल्यांदा एक सरकती गाठ टाकायची या पद्धतीने आणि नंतर आपल्याला 13 साखळ्या विणायच्या आहेत। 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 साखळ्या विणल्यानंतर 1, 2, 3 साखळ्या घेतल्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि या 13व्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे, एक खांब टाकायचा आहे। आता आपल्याला ह्या प्रत्येक साखळीवर एक एक खांब विणून घ्यायचा आहे। तर इथे मी डबल क्रोशा विणलेला आहे या पद्धतीने। तर तुम्हाला जर बेसिक खांब वगैरे विणता येत नसतील तर माझ्या चॅनलवर मी सर्व खांब कसे विणायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे। जर तुम्ही विणकाम शिकवणी वर्ग अशी प्लेलिस्ट जर माझ्या चॅनलवर चेक केली तर तुम्हाला सर्व विणकामाची माहिती मिळेल। तर मी ह्या पहिल्या राऊंडमध्ये हे 13 खांब विणून घेते। तर इथे माझे टोटल 14 खांब विणून झालेले आहेत। 3 साखळ्याचा एक खांब आणि हे आपले 13 खांब। आता काय करायचं, आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आणि पलटून घ्यायचं। तर या पद्धतीने आता आपल्याला ह्या प्रत्येक खांबावर 2-2 खांब विणायचे आहेत, म्हणजे जे आपले 14 खांब आहेत तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपले 28 खांब तयार होतील। तर मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे सुरुवातीला 3 चेन जिथे घातल्या होत्या तो खांब स्किप करून मी 2 खांब घातलेले आहेत आणि आता शेवटी सुद्धा आपल्याला एक खांब वाढवायचा आहे, म्हणजे आपले टोटल 30 खांब तयार झालेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तिसऱ्या राऊंडसाठी 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, 4 खांब विणायचे आहेत। 2, 3 आणि 4। आता आपल्याला चोळीचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी काय करायचं, 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 खांब स्किप करायचे आहेत आणि ह्या 7व्या खांबावर आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ह्या 7व्या खांबावर आपल्याला खांब घालायचा आहे। आणि खांब घालायच्या अगोदर एक आपल्याला साखळी घ्यायची आहे। एक साखळी घेतल्यामुळे काय होईल, कान्हाजीला फिट होणार नाही। आणि जर तुम्हाला 2-3 नंबरचा कान्हाजी जर बनवायचा असेल तर तुम्ही साखळी घेऊ शकता, आणखीन एक साखळी म्हणजे 2 साखळ्या। आणि 0 नंबरचा बनवायचा असेल तर डायरेक्ट जरी विणलं तरी चालेल। तर इथे मी 1-2 नंबरचा विणणार आहे, त्यासाठी इथे एकच साखळी घेतलेली आहे। तुम्हाला जर 3-4 नंबरचा विणायचा असेल तर 2 साखळी घेऊ शकता, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि ही 7। तर या पद्धतीने इथे मी खांब घालून घेतलेला आहे। आता काय करायचं, या 7व्या साखळीपासून आपल्याला 10 खांब विणायचे आहेत। 2, 3, 4, 5,
6 7 8 9 आणि 10 खांब विणल्यानंतर काय करायचं, परत एक साखळी घ्यायची आणि आता परत 1 2 3 4 5 6 हे 6वा खांब सोडून या 7व्या खांबावर आपल्याला काय करायचं, खांब घालायचा आहे आणि परत पुढच्या 4 खांबावर 4 खांब, 2 3 आणि ह्या चौथ्यावर 4. तर या पद्धतीने आपला चोळीचा शेप तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आहे परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि पलटून घ्यायचा आहे. आता पलटून घेतल्यानंतर हे जे 4 डबल क्रोशे आहेत, ह्या 4 डबल क्रोशावर आपल्याला 4 डबल क्रोशे घालायचे. ह्या चेनच्या गॅपवर आपल्याला 1 डबल क्रोशा घालायचा आहे. जर तुम्ही 2 चेन घेतले असतील तर 2 डबल क्रोशे घालू शकता. आणि आता ह्या पुढच्या 10 खांबावर 10 खांब. तर अगोदर आपले 14 खांब होते, तर या राऊंड मध्ये आपले 16 खांब तयार होतील, कारण 2 चेनच्या गॅप मध्ये आपण 2 खांब वाढवलेले आहेत. ज्याने काय होईल, आपण कानाजीला ही चोळी घालायला घेतली की व्यवस्थित आपल्याला घालता येईल फिनिशिंग सोबत. जास्त दाट सुद्धा होणार नाही आणि जास्त ढिल्ली सुद्धा होणार नाही. आता परत ह्या एका साखळीच्या गॅपवर ह्या एका साखळीच्या गॅपवर 1 खांब आणि परत आता ह्या पुढच्या 4 खांबावर 4 खांब. या पद्धतीने आता काय करायचं, ही आपली चोळी या पद्धतीने झालेली आहे. आता आपल्याला साखळी वगैरे न घेता काय करायचं, हा जो पहिला खांब आहे 3 साखळ्याचा, इथे स्लिप टिशने जॉईंट करायचा आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपली ही चोळी तयार झालेली आहे. तर आता आपण काय करू, ह्या गुलाबी कलरने आपल्याला घेरा बनवायचा आहे. तर इथे आपल्याला एक बॉर्डर सुद्धा ह्या गुलाबी कलरच्या लोकरीनेच बनवून घ्यायची आहे. तर सर्वात अगोदर काय करायचं, इथे मी धागा जॉईंट करून घेते. हा जो 10वा किंवा पहिला खांब असेल साखळीच्या मधातला, तर ह्या साखळीवर आपण 4 खांब घातले होते. सॉरी, इथे आपण 7 साखळ्या स्किप केल्या होत्या. तर ह्या 7 साखळ्यावर आपल्याला काय करायचं आहे, मुख्य खांब घालायचे आहेत या पद्धतीने, म्हणजे आपली बॉर्डर व्यवस्थित येईल. आणि हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथून इथपर्यंत खांब घालायचे आहेत. ह्या कॉर्नरवर सुद्धा 1 खांब घालायचा आहे आणि आता सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. आणि हा धागा नंतर आपण हायर करणार आहोत. तर या साइडने सुद्धा तसंच विणायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे बॉर्डर बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी काय करायचं, जिथे आपण स्लिप स्टिच केली होती त्याच्यावरती आपल्याला धागा जॉईंट करायचा आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक खांबावर, आडव्या खांबावर आपल्याला 2-2 खांब घालायचे आहेत आणि त्या खांबाच्या मध्ये 1 खांब, परत या आडव्या खांबावर 2 खांब,
आणि सोबत हा धागा सुद्धा हायर करायचा आहे, कारण आपली जोडी खूप छोटी आहे आणि नंतर आपल्याला हायर करायला खूप प्रॉब्लेम जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला अगोदरच हायर करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी प्रत्येक खांबावर 2-2 खांब आणि मध्ये 1-1 खांब घातलेला आहे. आणि तसंच या कॉर्नरवर यायचं. या कॉर्नरवर आल्यावर आपल्याला काय करायचं आहे, एक खांब घातला, 2 साखळ्या विणायच्या आहेत आणि परत एक खांब घालायचा इथेच. या पद्धतीने आपली बॉर्डर तयार होईल. तर आता काय करायचं, ह्या प्रत्येक खांबावर 1-1 खांब घालायचा आहे. जे मागे 13 खांब होते सुरुवातीचे स्टार्टिंगचे, त्या 13 खांबावर 13 खांब घालायचे आहे. आणि हा धागा सुद्धा नंतर आपण हायर करून घेणार आहोत. या पद्धतीने कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर 1-1 खांब. आणि कॉर्नरच्या खांबावर आल्यावर सेम इकडच्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. 1 खांब, 2 साखळ्या आणि 1 खांब. आता परत इकडे काय करायचं आहे, इथपर्यंत आपल्याला ह्या प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब आणि खांबाच्या वर 1 खांब, किंवा 1 खांब नाही घातला तरी चालेल. ह्या प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब घालू शकता. इथपर्यंत आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, ही सुंदर अशी चोळी मी तयार करून घेतलेली आहे. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच याचा पार्ट 2 येणार आहे. पार्ट 2 मध्ये आपण घेरा कसा विणायचा हे पाहणार आहोत. तर भेटूयात पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.